नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना जे की राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। यामध्ये जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही। अशा प्रकारचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही YouTube वरती बघितलेले असेल, परंतु राज्य सरकारने अजून अधिकृतपणे अशी कोणतीही घोषणा केलेली नाही की तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी जर केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार की नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत? या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रोसेस केव्हा सुरू होईल, त्याकरता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे आणि ती कशी करायची जेणेकरून सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट अवेलेबल असायला पाहिजे। तर सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा फक्त तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे। जेव्हा सरकारकडून ई-केवायसी सुरू करण्याची घोषणा होईल तेव्हा तुम्हाला याच पद्धतीने तुमची माहिती अपडेट करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढील जे प्रोसेस आहे ते करता येईल। तर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर अर्ज भरला असेल, नारी शक्ती ॲप असो किंवा वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज भरला असेल तरी सुद्धा ई-केवायसी करण्याची जी प्रोसेस आहे ते हीच राहणार आहे। तुमच्याकडे सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड हे अप टू डेट असायला पाहिजे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे, कारण की ही जी प्रोसेस होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे आणि तुमचा आधार नंबरशी जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ही केवायसी प्रोसेस करू शकणार नाही। तर सर्वात महत्त्वाचं आहे की तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे, कारण की OTPच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे ते पुढे जाऊन सुरू होणार आहे। तर तुमचा आधार नंबर तुमच्या मोबाईलशी अजून देखील लिंक नसेल तर तोपर्यंत लवकरात लवकर करून घ्या। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया कशी असणार आहे? ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि तुम्ही ही काही मिनिटातच पूर्ण करू शकणार आहे, ते देखील घर बसल्या आणि मोबाईलच्या सहाय्याने। तर सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर लाडकी बहीण योजना.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर एक नवीन टॅब तुम्हाला मिळणार आहे जे की ई-केवायसी साठी असणार आहे। या वेबसाईटवर ई-केवायसी नावाचा पर्याय दिसेल, तिथे तुम्हाला 12 अंकी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो कॅप्चा तिथे दिसणार आहे तो त्या बॉक्समध्ये भरायचा आहे। त्यानंतर मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करून OTP पाठवा या बटनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक 6 अंकी OTP जाईल। तो OTP तिथे दिलेल्या बॉक्सवरती भरायचा आहे आणि OTP सबमिट करता तुमची ई-केवायसी प्रोसेस जी आहे ते पूर्ण होईल। तर या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे सध्या ई-केवायसी प्रक्रिया सुरू नाही। जर तुमच्या WhatsApp वरती म्हणा किंवा इतर सोशल मीडियावरती जर तुम्हाला अशा प्रकारची वेबसाईट आली आणि तिथं तुमचा आधार नंबर टाकून जर तुम्ही तुमची ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथे एरर मेसेज दिसेल। त्यामुळे ई-केवायसी सुरू होण्याची सध्या तरी तुम्हाला वाट पाहावी लागेल। अधिकृतपणे ई-केवायसी प्रोसेस सुरू अजून व्हायची आहे। लाडकी बहीण योजना ई-केवायसी बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून यायची आहे आणि जर ती तशी आली तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर कळवेल। तर तोपर्यंत जर तुमचा आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक नसेल तो लिंक करून घ्या आणि जेव्हा सुरू होईल तेव्हा या प्रोसेसनीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे ते करावी लागणार आहे। तर हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी होता। जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या प्रक्रियेची माहिती मिळेल। तर अशाच प्रकारचे अपडेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात। अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।